नमस्कार श्रोते हो. प्रज्ञादर्शन हे मानव, बुद्धिमान यंत्र व सकल सृष्टीच्या हितकारक सहनिर्मितीसाठी ज्ञानकणिका आणि कर्मकणिका या दोन मूलभूत संकल्पना मांडते. या ज्ञानकणिका आणि कर्मकणिकांना प्रत्यक्ष जगात आकार देण्यासाठी संघातशास्त्र हे एक प्रभावी आणि व्यावहारिक साधन प्रदान करते. या ज्ञानयात्रेत आपले मनःपूर्वक स्वागत. ज्ञानस्य एतत् महत् चक्रं भारतीविचक्षणैः दर्शितं लोकहिताय एव सत्यमार्गप्रवर्तकम्। तत्त्वज्ञानं प्रथमं प्रोक्तं यत्पृच्छति अस्ति किं सत्यं कोऽहं कुतः एतज्जगत् परं तत्त्वं च किं भवेत्। तर्को द्वितीयसम्प्रोक्तः युक्तिप्रमाणसाधनः हेतुदृष्टान्तनिर्णीतं ज्ञानं यत्र प्रजायते। भाषाज्ञानं तृतीयं तु शब्दार्थव्यवहारकं व्याकरणं प्रमितिं कृत्वा भावान् लोकाय वक्ति तत्। गणितं चतुर्थम् आख्यातं विनिर्णयं रूपक्रमप्रमाणानां रहस्यं यत्र दृश्यते। जगज्ञानं पंचमं तु भूतजीवसमाश्रयं लोकं विज्ञानदृष्ट्या वै निरीक्षेत् कारणमन्वितम्। योगज्ञानं षष्ठम् उक्तं चित्तवृत्तिनिरोधकम् अन्तर्ज्योतिप्रबोधेन स्वात्मानं वेत्ति मानवः। तत्त्वतर्को च भाषा च गणितं जगतम् एव च योगश्च इति षट् एते वै ज्ञानमार्गाः सनातनः। बहिर्जगत् तथा अन्तर्ज्ञं विविध्य ज्ञानचक्षुषा एकं सत्यं परं धाम प्राप्नुवन्ति मनीषिणः। भिन्नाः मार्गाः समायन्ति यथा नद्या समुद्रगाः तथैव सर्वविद्या च तत्त्वे पर्यवसन्ति हि। ज्ञानचक्रं परिभ्रम्य बुद्धिः विस्तारं रुच्छति विवेककृणा च एव जीवम् एव प्रकाशते। आज आपण एका अत्यंत प्राचीन पण तितक्याच आधुनिक प्रश्नाचा विचार करणार आहोत. मानव ज्ञान कसे प्राप्त करतो? ज्ञानाच्या विविध शाखा एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत आणि शेवटी ज्ञानाचे रूपांतर प्रज्ञेमध्ये कसे होते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण पाहणार आहोत ज्ञानचक्र. भारतीय ज्ञान परंपरेतील 6 ज्ञानमार्गांचा हा एक समग्र नकाशा आहे. या आकृतीकडे पहा. मध्यभागी आहे ज्ञाता करता मानव. सर्व ज्ञानाचा आरंभ इथून होतो. सर्व ज्ञानाचा उपयोगही याच्यासाठी असतो. या केंद्राभोवती 6 ज्ञानमार्ग आहेत. तत्वज्ञान, तर्कज्ञान, भाषाज्ञान, गणितज्ञान, जगज्ञान आणि योगज्ञान. हे 6 मार्ग मिळून मानवी ज्ञानाची मूलभूत रचना तयार करतात. ज्ञाताकर्ता. ज्ञाताकर्ता हा ज्ञानचक्राचा केंद्रबिंदू म्हणजे मानव. मानव केवळ जाणणारा नाही, तो करणारा देखील आहे. तो जगाचे निरीक्षण करतो, तो निर्णय देतो, तो कृती करतो. म्हणूनच तो आहे ज्ञाता आणि कर्ता. ज्ञानाचा उद्देश केवळ माहिती मिळवणे नाही, तर अधिक योग्य निर्णय घेणे आहे. अधिक अर्थपूर्ण जीवन जगणे आहे. आता पहिला आरा पाहूया. तत्वज्ञान. प्रत्येक ज्ञानयात्रेची सुरुवात प्रश्नापासून होते. तत्वज्ञान विचारते, मी कोण? हे जग काय? सत्य काय? विश्वाचा उगम कसा झाला? अस्तित्वाचा अर्थ काय? तत्वज्ञान आपल्याला उत्तरे देण्यापूर्वी प्रश्न विचारायला शिकवते. ज्ञानाची सुरुवात माहितीपासून होत नाही, ती जिज्ञासेपासून होते. हा दुसरा आरा आहे तर्कज्ञान. प्रश्न विचारणे महत्वाचे आहे, परंतु उत्तरांची परीक्षा घेणे
त्याहून महत्वाचे आहे. तर्क विचारतो पुरावा काय, कारण काय, युक्तिवाद योग्य आहे का, निष्कर्ष वैध आहे का. तर्कज्ञान म्हणजे विचारांची कसोटी. ते आपल्याला चिकित्सक विचार शिकवते आणि सत्य व भ्रम यामध्ये फरक ओळखायला मदत करते. भाषाज्ञान. तिसरा आरा आहे भाषाज्ञान. विचार असणे पुरेसे नाही, ते व्यक्तही करता आले पाहिजेत. भाषा म्हणजे विचारांचा पूल. ती व्यक्तीला समाजाशी जोडते, एका पिढीला दुसऱ्या पिढीशी जोडते. भारतीय परंपरेत पाणिनींनी भाषेला अद्वितीय शास्त्रीय आधार दिला. त्यामुळे ज्ञान वैयक्तिक अनुभवातून सामूहिक संपत्तीत रूपांतरित होते. गणितज्ञान. चौथा आरा आहे गणितज्ञान. गणित म्हणजे केवळ आकडे नाहीत, गणित म्हणजे क्रम, रचना, प्रमाण, नमुने. फुलांच्या पाकळ्यापासून ग्रहांच्या गतीपर्यंत सर्वत्र गणितीय रचना दिसते. गणित जगाला अचूकतेने समजून घेण्याचे साधन देते. म्हणून विज्ञानाची भाषा गणित बनते. जगज्ञान. आता आपण बहिर्जगतात प्रवेश करतो. पाचवा आरा आहे जगज्ञान. हा निसर्गाचा अभ्यास आहे, हा जीवनाचा अभ्यास आहे, समाजाचा अभ्यास आहे, विश्वाचा अभ्यास आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र, समाजशास्त्र या सर्वांचा समावेश जगज्ञानात होतो. जगज्ञान विचारते विश्व कसे कार्य करते, यासाठी निरीक्षण, प्रयोग आणि पुरावे वापरले जातात. योगज्ञान. सहावा आणि अंतिम आरा आहे योगज्ञान. जगज्ञान बाह्य विश्वाचा अभ्यास करते, योगज्ञान अंतर्मनाचा अभ्यास करते. योग विचारतो मन कसे कार्य करते, चेतना म्हणजे काय, मी कोण आहे. पतंजली म्हणतात योगश्चित्तवृत्ती निरोधा. योग म्हणजे मनाच्या अस्थिर लहरी समजून घेण्याचा मार्ग. योगज्ञान म्हणजे अंतर्जगताचे विज्ञान. बहिर्जगत आणि अंतर्जगत. आता या आकृतीतील दोन विशेष भाग पहा. एका बाजूला आहे बहिर्जगत, दुसऱ्या बाजूला आहे अंतर्जगत. जगज्ञान बाह्यविश्वाचा अभ्यास करते, योगज्ञान अंतर्मनाचा अभ्यास करते. मानव या दोन्ही विश्वांमध्ये जगतो. तो तारकांचा अभ्यास करतो आणि स्वतःच्या विचारांचाही अभ्यास करतो. तो विश्वाचा शोध घेतो आणि आत्मशोधही घेतो. दोन विश्वे आणि एकच शोध. पहिल्या नजरेत ही दोन विश्वे वेगळी वाटतात, परंतु ती पूर्णपणे वेगळी नाहीत. कारण बहिर्जगताचा अनुभव चेतनेतूनच येतो आणि अंतर्जगतावर बाह्य जगाचा प्रभाव असतो. म्हणूनच या दोन्हींचा सतत संवाद चालू असतो. ज्ञानचक्राचा एक महत्वाचा संदेश असा आहे, बहिर्जगत आणि अंतर्जगत हे दोन स्वतंत्र शोध नाहीत, ते एका सत्य शोधाचे दोन पैलू आहेत. ज्ञानापासून प्रज्ञेकडे. आता एक महत्वाचा प्रश्न. या सर्व ज्ञानमार्गाचा अंतिम उद्देश काय आहे? उत्तर आहे प्रज्ञा. माहिती म्हणजे तथ्ये, ज्ञान म्हणजे त्या तथ्यांमधील संबंध. प्रज्ञा आणि त्या ज्ञानाचा योग प्रज्ञा म्हणजे त्या ज्ञानाचा योग्य उपयोग. ज्ञान शक्ती देते, प्रज्ञा दिशा देते, ज्ञान साधने देते, प्रज्ञा उद्दिष्टे देते. ज्ञानचक्राचे अंतिम ध्येय माहिती नाही, ज्ञानही नाही, तर प्रज्ञा आहे. 21वे शतक. आज आपण माहितीच्या महासागरात जगत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान, डिजिटल जाळे, अवकाश संशोधन, मानवाकडे अभूतपूर्व ज्ञान आहे. परंतु प्रश्न आहे, या ज्ञानाचा उपयोग कोणत्या दिशेने करायचा? हवामान बदल, मानसिक आरोग्य, सामाजिक संघर्ष, कृत्रिम बुद्धिमत्तेचे नैतिक प्रश्न यांची उत्तरे एका विषयात मिळणार नाहीत. यासाठी समग्र दृष्टी आवश्यक आहे. ज्ञानचक्र अशीच समग्र दृष्टी प्रदान करते. चला पुन्हा एकदा आपण ज्ञानचक्राकडे वळूया. 6 आरे, एक केंद्र, एक यात्रा. तत्वज्ञान प्रश्न विचारते, तर्कज्ञान कसोटी लावते, भाषाज्ञान व्यक्त करते, गणितज्ञान मोजमाप करते, जगज्ञान विश्व समजावते, योगज्ञान आत्मज्ञान देते आणि या सर्वांचा संगम घडतो प्रज्ञेमध्ये. मानवाची सुरुवात जिज्ञासेने होते, ज्ञानाचा विकास अध्ययनाने होतो, परंतु ज्ञानाची परिपूर्णता प्रज्ञेमध्ये होते.
ज्ञानचक्र आपल्याला सांगते मार्ग अनेक आहेत, शोध एकच आहे. बहिर्जगत आणि अंतर्जगत यांचा समन्वय साधून सत्य, समज आणि प्रज्ञेकडे वाटचाल करणे हाच मानवी ज्ञान प्रवासाचा खरा अर्थ आहे. आता आपण या भागाचा समारोप करीत आहोत. या विषयाने तुमची जिज्ञासा जागृत झाली असेल, तर माझ्या संकेतस्थळावरील सविस्तर निबंध तुम्हाला या विषयाचे अधिक सखोल, व्यापक आकलन करून देईल.